नमस्कार मंडळी, जय खानदेश. जय खानदेश. तर बघू शकता करमाडच्या पाट्या. करमाडचं जे मैदान आहे 25/2/2026. बरं बाबा, काय सांगणार करमाडची जे मैदान आहे त्याचं नियोजन कसं झालं? कसं झालं, आम्ही असंच ठरलं होतं ते की करायचंय मैदान करायचंय असं 2 वर्षापासून चालू होतं. हां हां, पण ते काही ताळमेळ बसत नाही होता. बरोबर. त्याच्यामुळे मग पप्पू भेटला. पप्पू सांगत होता बाबा मैदान ठेवायचं तर ठेवून घे भाऊ. हां हां, हो, मग दोघांनी विचार केला आणि डायरेक्ट काहीच विचार केला नाही की मैदान ठेवायचे. बॉस सगळ्याकडे होता आणि आपल्या गावाला होत नाही. बरोबर. बैले असून हां कारण की हां, पप्पूचाही बैल तो आई झालेला आहे, बक्षीस मध्ये 1 नंबर आलेला आहे. बरोबर. हो, काही दादू आलेला आहे, हां काही हां, गरुड आलेला आहे. मग त्याच्यामुळे मग पाट्या ठेवायच्याच बा आपल्या गावाला. आपल्या गावचा मन्या पण आहे ना? हो, मन्या पण आहे आपल्या गावाचा. हां हां हां, मन्या बी माझा पासलाच होता ना. मन्या बी असं आहे का? मी दिलाय ते बोला. मन्या बी आपलाच होता, तो बी बक्षीस मारतोय. हा, हा. बक्षीसची बैल असून भाऊ आपू बरोबर, आपल्या गावातच मैदान होत नाही. गावाचं मग असा विचार झाला. दोघे जण बसलो, काय रे? मैदान ठेवायचं मैदान ठेवायचं ते पक्कच करून टाकलं की पाट्या बी सवरून टाकल्या. 2 दिवसामध्ये पाट्या मिट्या सगळं असं का? व्यवस्थित. तर बघू शकता मित्रांनो, पाट्या तुम्ही एकदम चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आहे आणि पुढं थांबवायलाही एकदम चांगली जागा केलेली आहे त्यांनी. बरं, आता म्हणजे मैदानाचा टोटल खर्च किती आलेला आहे? खर्च तरी बी 31-41 पर्यंत येईल. असं आहे का? हो. हां हां हां. तर बघू शकता मित्रांनो, गावातले जर बैल गुलाला ते पण गावात मैदान भरवत नव्हते, त्याच्यामुळं त्यांनी गावाचं मैदानाचं नियोजन आखलेलं आहे. बरं, आता म्हणजे याच्यात साथ कुणाकुणाची आहे मैदानाला भरवण्याची? मैदानाची काही सगळ्यांचीच साथ आहे. हां हां, सगळ्याच गावांचीच धरावं लागेल. बरोबर. सगळं गावकऱ्यांनी मिळून हे मैदान भरवलेलं आहे. हो, हां, तर बघू शकता मित्रांनो, पाट्या एकदम चांगल्या प्रकारे त्यांनी तयार केलेल्या आहेत आणि पुढं बैलांना थांबवायलाही जागा आहे आणि पुढं बैल म्हणजे कुठं जास्त दूर जाऊ शकत नाही, म्हणून बल्ला पण इथं. बरं, काय सांगणार पप्पू दादा मैदानाबद्दल? मैदान असं आहे हां हां, तर आपण जात होतो प्रत्येक गावाला, हां हां, त्याच्यामुळं आपण बी मैदान भरवलं असं चालत होतं. मी बोललो हां, तर केलं, मग मैदान भरवलं आपण. बरोबर. आणि बक्षीस काय काय ठेवलं ते पण सांगा. 2 फ्रीज आहे, हां 2 कपाट आहे, हां, 2 वॉशिंग मशीन आहे, 2 कूलर आहे हां हां, आणि 2 LED TV 2 LED TV आहे आणि 2 पंखा आहे. बरोबर. तर बघू शकता मित्रांनो, म्हणजे कुठल्याच गाडा मालकाला त्यांनी नाराज केलेलं नाही आहे. कारण विषय काय होतो, जर एक बक्षीस जर त्याने ठेवलं असतं तर मग गाडा मालकांमध्ये थोडंसं मी घेतो ते मी घेतो तर करण्यापेक्षा त्यांनी 2 वस्तू ठेवलेल्या आहे. प्रथम क्रमांक फ्रीज, दुसरं काय कपाट आणि तिसरं वॉशिंग मशीन आहे, हां हां, LED TV आहे, हा. 24 इंची कूलर आहे हा. आणि पंखे आहे 2. असं का? तर बघू शकता एकदम म्हणजे चांगल्या प्रकारे त्यांनी नियोजन आखलेलं आहे आणि कुठल्याच गाडा मालकाला राग नको, त्याच्यामुळं त्यांनी 2 बक्षीस ठेवलेले आहेत. आणि एक बक्षीस होतं, कसं राहतं हे वाद होता, बरोबर. मी घेऊन जातो त्याच्यामुळे कसं आहे आता सेपरेट देऊ आपण एक बरोबर. ताण नाही. हां हां, त्याच्यामुळं काही विषय येणार नाही. असं आहे का? चालेल. गावाचं नाव दोघांच्या बैलांसोबत चालणार आहे. हां, म्हणजे दोघांना बक्षीस भेटल्यावर काही विषय येणार नाही. हो. हां हां, चालेल, ठीक आहे, धन्यवाद. सेपरेट दिले आपण.